की फूड अँड ऍग्रिकल्चर जे सेक्टर आहे ते जगामध्ये सगळ्यात मोठं सेक्टर आहे. बरोबर. म्हणजे सगळ्यात जास्त बिझनेस त्याच्यामध्ये होतोय. पाण्याशिवाय शेती नाही, हे आपण गणित समजून घ्यायला पाहिजे की 70% महाराष्ट्राची जमीन ही कोरडवाहू आहे. पण इंडियन ब्रँड डेव्हलप करावे, जसं मॅकडोनाल्ड आहे, जसं डॉमिनोज पिझ्झा आहे, KFC आहे, आपण पण पुढे जावं. बरोबर आहे. फक्त प्रोडक्शनचा न विचार करता बरोबर प्रोडक्टिव्हिटी वाढवून कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल, जेणेकरून त्याची इनपुट कॉस्ट कमी होईल आणि चांगली किंमत मिळेल. बरोबर. नमस्कार, दोन कटिंग पॉडकास्ट मध्ये तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपण आज या पॉडकास्टच्या माध्यमातून एक अशा व्यक्तीला भेटणार आहोत जी पॉलिसी, ऍग्रिकल्चर मधील ज्या पॉलिसी ठरवल्या जातात त्या पॉलिसीच्या बोर्डमध्ये काम करते. जसं की अपेडा असेल, त्यासोबत महाराष्ट्र नीती आयोग असेल, तसंच कॅश्यू बोर्ड असेल, या सगळ्या संस्थांमध्ये आणि यांसारख्या अनेक अगदी FAO म्हणजेच फूड अँड ऍग्रिकल्चर ऑर्गनायझेशन जी जागतिक संस्था आहे त्यामध्ये पण एक सल्लागार म्हणून काम करणारे एक व्यक्तीला आज आपण भेटणार आहोत. यांच्या माध्यमातून आपण हेच जाणून घेणार आहोत की शेती संदर्भात विचार करताना सरकार असेल किंवा धोरणं आखताना शेती संदर्भात काय विचार केला जातो आणि त्यासोबतच सरकारी ज्या काही संस्था आहेत किंवा ते अधिकारी आहेत ते शेती या क्षेत्राकडे कशा पद्धतीने बघतात आणि त्याच्या ग्रोथमध्ये नक्की कुठे कुठे स्कोप आहे आणि तिथपर्यंत कशा पद्धतीने पोहोचलं पाहिजे, या सर्वच गोष्टींची आज माहिती घेण्यासाठी आज आपण आमंत्रित केलं आहे डॉक्टर परशुराम पाटील यांना, जे या विविध बोर्डांमध्ये सामील आहेत आणि एक थिंक टँक मध्ये आहेत, ज्याचा इम्पॅक्ट प्रत्येक पॉलिसीमध्ये वगैरे दिसून येतो. चला तर मग आज संवाद साधूया डॉक्टर परशुराम पाटील यांच्यासोबत. आता आपण सर शेती क्षेत्राकडे जर बघायचं झालं तर शेती क्षेत्र हे खूप वास्ट आहे, पण ते तसं दिसत नाही. म्हणजे शेती क्षेत्राकडे आपण ज्यावेळेस बघतो त्यावेळेस आपल्याला छोटे छोटे विचार डोळ्यासमोर येतात की गाव, खेड किंवा राज्य वगैरे असे येतात. पण ऍक्च्युअल हे शेती क्षेत्राचं जे जाळं आहे हे कितपत मोठं आहे आणि त्यामध्ये देश घडवण्याची ताकद आहे का? नक्कीच. तुम्ही हा प्रश्न विचारून भारताच्या जडणघडणीच्या मुळामध्येच हात घातला. हा जो देश आहे भारत म्हणून, त्याला आपण भारतवर्ष पण म्हणतोय, ह्याच्या जडणघडणीमध्ये शेती आणि शेती उद्योगाची अत्यंत महत्वाची भूमिका आहे. किंवा आज हा जो देश आहे आपल्या पायावरती उभा आहे, ह्या सगळ्या उभारणीमध्ये माझं असं स्पष्ट मत आहे की जेवढं शेती आणि शेती उद्योगाचं कॉन्ट्रीब्युशन आहे तेवढं कुठल्याही उद्योगाचं किंवा क्षेत्राचं कॉन्ट्रीब्युशन नाही आहे. त्याचं कारण पण मी सांगतो की लहानपणापासूनच आपण एक अशी सगळ्यांनीच एक गोष्ट ऐकली आहे की भारत हा कृषी प्रधान देश आहे. तसंच आपण लहानपणापासून अशी पण एक गोष्ट ऐकली आहे की भारत सोने की चिडिया थी. बरोबर. म्हणजे याचा अर्थ असा की भारत फार मोठी इकॉनॉमिक पॉवर होती 1000 वर्षापूर्वी. बरोबर आहे. मग जर भारत 1000 वर्षापूर्वी इकॉनॉमिक पॉवर होती तर आपल्याला हे समजून घ्यायला पाहिजे की एक तर देश इकॉनॉमिक पॉवर बनतोय कसा. जसं की आता आपण अमेरिकेचं एक्झाम्पल घेऊ की आता संपूर्ण जगामध्ये एकमेव अद्वितीय ज्याला इकॉनॉमिक पॉवर म्हणतात ती अमेरिका आहे. सगळे ते डिक्टेट करतात, म्हणजे ते श्रीमंत आहेत. पण ते का श्रीमंत आहेत, का इकॉनॉमिक पॉवर आहे, ह्याचा जर विचार केला तर आपल्याला दोन गोष्टी प्रामुख्याने दिसतात की त्यांच्याकडे खूप तर एज्युकेशन आहे, सायन्स अँड टेक्नॉलॉजी फार मोठ्या प्रमाणात डेव्हलप आणि नंतर उद्योग डेव्हलप झाला. त्याच्या प्रमाणामध्ये ते त्यांच्याकडे पैसे आले आणि ते श्रीमंत झाले. ही स्थिती आहे. पण भारत जेव्हा 1000 वर्षापूर्वी इकॉनॉमिक पॉवर होता तेव्हा ना सायन्स होतं तेवढ्या प्रमाणामध्ये, ना टेक्नॉलॉजी होती, ना अशा प्रकारचं एज्युकेशन होतं. बरोबर. ना अशा प्रकारची इंडस्ट्री होती. बरोबर. मग अशा परिस्थितीमध्ये भारताकडे काय होतं की ज्याच्या बेसवरती भारत हा त्यावेळी इकॉनॉमिक पॉवर होती. बरोबर. किंवा असं म्हटलं जायचं की त्या काळामध्ये घरांना दरवाजे लावले जात नाही इतका हा देश समृद्ध होता. किंवा असं काय होतं त्यावेळेला की जगभरातली लोक इथे व्यापार करायला यायचे, जगभरातले हुशार विद्यार्थी इथे शिकायला यायचे, जगाचं एक अट्रॅक्शन केंद्र भारत होतं. बरोबर. हा जर विचार केला तर आपल्याला जाणवेल की त्यावेळी भारत हा आर्थिक पॉवर जगामध्ये होता शेती आणि शेती उद्योगाच्या बेसवरती. ना सायन्स होती, ना टेक्नॉलॉजी होतं, ना एज्युकेशन होतं, ना इंडस्ट्री होती. बरोबर. पण भारताचं ऍग्रिकल्चर इतकं सुपिरियर होतं की शेती आणि शेती उद्योगावरती भारत इतका श्रीमंत झालेला होता की जगाचं आकर्षण केंद्र झालं होतं. बरोबर. म्हणून भारतातून सिल्क रूट आला, म्हणून भारतातून स्पाइस रूट आला,
म्हणून जगभरातले व्यापारी ते वापर करण्यासाठी यायचे. बरोबर. त्यामुळे शेतीचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे, शेती आणि शेती उद्योगाचं कॉन्ट्रीब्युशन आहे भारताच्या जडणघडणीमध्ये ते हजारो वर्षापूर्वी पण होतं आणि ते आता पण आहे. बरोबर. देश स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा आपल्याला जाणवेल की किंवा देश स्वतंत्र व्हायच्या आधी सुद्धा जे इंग्रज आपल्याकडे आले ते स्पायसेस साठी आले. बरोबर. जे कॉटन साठी आले, ह्याच्यावरून लक्षात येईल की ह्या देशाचं खरं सामर्थ्य काय होत आहे. बरोबर. पण देश स्वतंत्र झाला तेव्हा पण प्रायमरी सेक्टर किंवा मेन फोकस आपलं अग्रिकल्चर होतं. मेन जीडीपी आपल्या अग्रिकल्चर मधून जायची. बरोबर. पण कालांतराने आपण हळूहळू अग्रिकल्चरची जागा सर्व्हिस सेक्टर किंवा मॅन्युफॅक्चर सेक्टर अशा सेक्टरने घेत घेत थोडंसं आपलं अग्रिकल्चर जेव्हा पाठीमागे पडलं त्यावेळेला थोडे वेगवेगळे प्रॉब्लेम आपल्या देशाला जाणवायला लागले. पण सदैवानं आता पुन्हा एकदा अग्रिकल्चर आणि अग्रिकल्चर इंडस्ट्री मेन स्ट्रीम मध्ये आलेली दिसते. पुन्हा एकदा जगाचं लक्ष भारताच्या अग्रिकल्चरकडे आलेले दिसतंय. म्हणून भारत म्हणून मी एक वाक्य वापरलं की भारत हा जडणघडणीमध्ये शेती आणि शेती उद्योगाचं अत्यंत महत्वाचं कारण आहे. त्याची पण मी एक तुम्हाला स्टोरी सांगतो. साधं एक्झाम्पल की वर्षानुवर्ष भारताला एक मोठा प्रॉब्लेम अडचणीचा होत आहे, तो आहे कास्ट. जात ही जात नाही किंवा जातीचामुळे हा देश प्रचंडपणे ग्रस्त आहे. पण जातीच्या संदर्भामध्ये जात सुद्धा उपटून काढण्याचं सामर्थ्य शेतीमध्ये आहे. त्याचं मी एक एक्झाम्पल देऊन सांगतो. डेअरी इंडस्ट्री घ्या. डेअरी इंडस्ट्रीमध्ये गावच्या डेअरीमध्ये जेव्हा दूध घालायला शेतकरी जातोय तेव्हा जी समोर रांग लागलेली असते डेअरीच्या समोर, तिथं सगळ्या जाती धर्माचे लोक एकत्र असतात. दुधाचं केंद्र, दूध उत्पादकाची लाग असते. जाती त्या रांगेमध्ये जात बघून रांग लागत नाही. सगळ्या जातीचे लोक रांगेत राहतात. सगळ्या जातीच्या लोकांचं दूध उत्पादकाचं दूध एकत्र एका केनामध्ये ओतलं जाते. बरोबर. सगळ्या जातीच्या लोकांचं दूध त्या केनामध्ये येते. जेव्हा ते वाटले जाते ग्राहकाला तेव्हा पण ती जात बघून वाटली जात नाही. ते सगळं एकत्र केलेलं दूध वाटलं जात माणूस बघून वाटलं जात. म्हणून सांगतो की शेतीचं सामर्थ्य हे आहे. म्हणून भारताच्या जडणघडणीमध्ये शेतीचं जे सामर्थ्य आहे, शेती उद्योगाचं जे सामर्थ्य अनन्यसाधारण आहे. म्हणून भारत आणि भारताची जी सगळ्या प्रकारची रचना आहे, सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, ह्याच्या सगळ्याच्या मध्ये शेती ह्या त्यावेळेला पण केंद्रस्थानी होता. बरोबर. आणि शेती पण आता पण केंद्रस्थानी आहे. आता सर हे सगळं तुम्ही ज्यावेळेस सांगत होता की भारत हे एकेकाळी एकदम श्रीमंत आणि समृद्ध होता का तर शेतीमुळं, पण आज आपण जर स्पेसिफिकली महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर हे महाराष्ट्रामध्ये आपण आता सध्या बघतोय परिस्थिती, मग ती तशी आहे का किंवा आपण तेवढे समृद्ध आहोत का आता महाराष्ट्र म्हणून शेतीमध्ये? नक्कीच. एक महाराष्ट्राचे नागरिक म्हणून आपल्या सर्वांनाच अभिमान आहे. जेव्हा भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेचा विचार केला जातोय, भारताच्या जेव्हा अग्रिकल्चर इकॉनॉमिकचा विचार केला जातोय, तेव्हा महाराष्ट्राचा विचार केल्याशिवाय भारताच्या कृषी अर्थव्यवस्थेचा विचारच होऊ शकत नाही. बरोबर. महाराष्ट्र हे भारताच्या कृषी क्षेत्रातलं नाक आहे, नाक. सगळ्यात पहिली गोष्ट कृषी क्षेत्राची महाराष्ट्रामध्ये केली जाते. मग ती प्रोडक्शनच्या लेवलची असो, प्रोसेसिंगच्या लेवलची असो, कुठलीही असो. आणि ते मॉडेल म्हणून परत सगळं भारतभर बरोबर स्वीकारले जाते. त्यामुळे महाराष्ट्राची सुद्धा आपण अर्थकारण बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला मुख्य जे स्रोत आहे तो शेती आणि शेती उद्योगच आहे. बरोबर. महाराष्ट्राला जी एक परंपरा आहे आधुनिकतेची, महाराष्ट्राला एक जो वारसा आहे इतिहासाचा, तो वारसा, ती परंपरा शेती आणि शेती उद्योगामध्येच आपल्याला उतरलेली दिसते. बरोबर. त्याची काही कारण आहेत. कारण महाराष्ट्र हे इतकं मोठं राज्य आहे आणि महाराष्ट्राला जशा प्रकारचे अॅग्रो क्लायमॅटिक कंडिशन्स डिफरंट जसे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये गेला तर वेगळं, विदर्भामध्ये वेगळं, कोकणमध्ये वेगळं, मराठवाड्यामध्ये वेगळं, नाशिकच्या खानदेशमध्ये वेगळं, सगळ्या प्रकारचे क्रॉप्स ह्या राज्यामध्ये होऊ शकतात. अगदी स्ट्रॉबेरी पासून ते ज्वारी, सगळ्या प्रकारचे. दुसरी गोष्ट, महाराष्ट्र हे आधुनिक राज्य असल्यामुळे इथं कायमच इंडस्ट्री कमर्शियलायझेशनला वाव मिळाला आहे. त्यामुळे फूड प्रोसेसिंग असेल, त्याच्यात अद्ययावत टेक्नॉलॉजी असेल, सगळ्या इथल्या प्रकार डेव्हलप झालेल्या आहेत.
परत महाराष्ट्र हे भौगोलिक दृष्ट्या सुद्धा अत्यंत महत्वाचे आहे, कारण महाराष्ट्राला 750 किलोमीटरचा समुद्र किनारा आहे. त्यामुळे भारतातलं किंवा जगातलं एक महत्वाचं पोर्ट सुद्धा महाराष्ट्रामध्ये आहे. किंबहुना जेवढा भारतातून एक्सपोर्ट होतोय तर 90% एक्सपोर्ट आपल्या एका JNPT बंदरातून होते. त्यामुळे महाराष्ट्रानं कायमच देशाचं नेतृत्व कृषीमध्ये केलेलं आहे. बरोबर. आणि हे आता नाही, देशाचं स्वातंत्र्य व्हायच्या अगोदरपासून सुद्धा महाराष्ट्र नेतृत्व केलं. अशी कुठलीच गोष्ट नाही ऍग्रिकल्चर मध्ये जी महाराष्ट्रामध्ये झाली नाही. म्हणून महाराष्ट्रातल्या तरुण मुलांना सगळ्यात जास्त कुठे संधी असेल देशामध्ये किंवा जगात, भारतातल्या सगळ्या तरुणांना सगळ्यात जास्त कृषीमध्ये, कृषी उद्योगामध्ये सगळ्यात जास्त कुठे संधी असते ती महाराष्ट्रात आहे. आणि महाराष्ट्राच्या स्ट्रॅटेजिक लोकेशनमुळे. आणि महाराष्ट्रातला शेतकरी हा कायमच आधुनिकतेची कास धरलेला आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा विचार केल्याशिवाय देशाच्या कृती अर्थव्यवस्थेचा विचार होत नाही. आता तुम्ही सर बोलता बोललात की तरुणांना जर समजा पुढे जायचं असेल किंवा आयुष्यात त्यांना व्यवसाय किंवा प्रगती करायची असेल तर कृषी क्षेत्र हे सर्वात महत्वाचं क्षेत्र आहे. पण आता तुम्ही आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही आज एवढं कृषी क्षेत्रामध्ये अभ्यास केलेला आहे आणि त्याचा रिसर्च केलेला आहे, तर आम्हाला हे जाणून घ्यायला आवडेल की नक्की कोणत्या क्षेत्रात आहे. कृषीमध्ये सुद्धा बरंच आहे की प्रोडक्शन आहे किंवा पोस्ट हार्वेस्टिंग गोष्टी आहेत बऱ्याचशा, त्यामध्ये फूड इंडस्ट्री आहे, जसं की आपण ते प्रोसेसिंग करून आपण स्वतःच्या ब्रँड खाली सुद्धा विकू शकतो. तर नक्की कशामध्ये काम करावं जेणेकरून युवकांना एक चांगला रोजगाराची संधी मिळेल, पैसा मिळेल आणि ते प्रगतीपथावर जातील. हे अत्यंत महत्वाचा, म्हणजे माझी इच्छा होती की तुम्ही हा क्वेश्चन मला विचारावा. त्याचं कारण मी सांगतो. माझा असं फर्म बिलीव्ह आहे की मी एक ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स म्हणून की कुठल्या क्षेत्रामध्ये जर सगळ्यात जास्त संधी असतील रोजगाराच्या, व्यवसायाच्या, पैसे कमवण्याच्या, तर त्या ह्या ऍग्रिकल्चर सेक्टरमध्ये आहेत. त्याचं मी कारण सांगतो की फूड अँड ऍग्रिकल्चर जे सेक्टर आहे ते जगामध्ये सगळ्यात मोठं सेक्टर आहे. बरोबर. म्हणजे सगळ्यात जास्त बिझनेस याच्यामध्ये होतोय, सगळ्यात जास्त एम्प्लॉयमेंट जनरेशन याच्यामध्ये होते, सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट याच्यामध्ये होते. बरोबर. म्हणून सगळ्यात जास्त संधी याच्यामध्ये आहेत. जसं आपण एक्झाम्पल घेऊन समजू, महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये आणि देशाच्या बाबतीमध्ये दोन महत्वाचे ब्रँड जर आपण जगामध्ये बघितले जे फूड मध्ये काम करतात, एक आहे मॅकडोनाल्ड आणि एक आहे KFC. त्या दोन्हींचा रेव्हेन्यू बघितला तो $60 बिलियन क्रॉस होते. $60 बिलियन मॅकडोनाल्ड आणि KFC, आणि दोन्ही फूड ब्रँड आहेत. बरोबर आहे. भारत हा म्हणजे बाय डिफॉल्ट किंवा ऑर्गॅनिकली ऍग्रिकल्चर इकॉनॉमी आहे. बरोबर आहे. पूर्ण भारतवर्ष असं असून सुद्धा भारताचा संपूर्ण एक्सपोर्ट फक्त $50 बिलियन आहे, $50 बिलियनच्या आसपास आहे. आणि दोन मल्टीनॅशनल कंपन्या मॅकडोनाल्ड आणि KFC ह्या फक्त दोन कंपन्यांचा बिल एक रेव्हेन्यू हा $60 बिलियन आहे. मग तुम्ही विचार करा की केवढे मोठ्या प्रमाणात संधी आहे याच्यामध्ये, पोटेन्शियल किती मोठ्या प्रमाणात आहे. बरोबर. म्हणून आता अशी वेळ आलेली आहे की इथल्या तरुण मुलाने, मग देशातला असो किंवा राज्यातला असो, की आपले कसे अशा प्रकारचे ब्रँड डेव्हलप, आपली कशी इंडियन मॅकडोनाल्ड डेव्हलप होईल, आपली कशी इंडियन KFC डेव्हलप होईल, आपले कसे वेगवेगळे फूड इनोव्हेशन्स येतील, आपले कसे वेगवेगळे प्रोडक्ट डेव्हलप होतील आणि ते जगभर जसं मॅकडोनाल्ड गेलं, जसं KFC गेलं, असे कसे ब्रँड ह्याच्यावरती काम करणं गरजेचं आहे. आपल्याकडे स्टार्टअप मध्ये खूप चांगल्या प्रकारचं काम होत आहे, जसं की काही जे झिप्टो आहे, झोमॅटो आहे, अशा प्रकारच्या कंपन्यामुळे एक सप्लाय चेन मध्ये रिव्हॉल्युशन आले. सर्व्हिसेस सेक्टर म्हणजे 10 मिनिटात डिलिव्हरी असणे, 8 मिनिटात डिलिव्हरी असणे. पण खरं पोटेन्शियल जे आहे ऍग्रिकल्चर मध्ये ते ऍग्रिकल्चर मध्ये प्रोडक्ट मध्ये आहे, प्रोडक्ट इनोव्हेशन मध्ये आहे. म्हणून मी मॅकडोनाल्ड, KFC, डॉमिनोज पिझ्झा असे एक्झाम्पल देत आहे. अशा प्रकारचे मल्टीनॅशनल्स डेव्हलप करण्याचे स्वप्न देशाने, स्पेशली महाराष्ट्राने बघणं गरजेचं आहे. कारण महाराष्ट्र ह्या सगळ्या राज्यांच्या पेक्षा पुढे आहे. कारण इथं ईज ऑफ डुईंग बिझनेस जो आहे तो सगळ्यात जास्त चांगल्या प्रकारचा वातावरण इथं आहे. इथं ऍग्रिकल्चर तुम्ही काही घ्या, सगळे इथे होऊ शकते. त्यामुळे माझी तरुणांना अशी विनंती आहे की आपण हे सेक्टर ह्या अँगलनं बघा. मॅकडोनाल्ड, KFC, डॉमिनोज पिझ्झा अशा ह्या सगळ्यामध्ये इंडियन ब्रँड कसं, कारण असं काही नाही भारतामध्ये ऍग्रिकल्चर जे इथे तयार होत नाही.
किंवा तुम्ही KFCचं किंवा मॅकडोनाल्डचं हे दोन्हींच्या असणारे फूड जे इनोव्हेशन्स आहेत तर त्याच्यामध्ये लागणारे जे प्रोडक्ट आहेत त्याचा कधीतरी अभ्यास करा. मग आपल्याला लक्षात येईल की त्या सगळ्या गोष्टी भारतामध्ये फार मुबलक प्रमाणात आहेत. फक्त वेळ किंवा गरज आहे ती त्या प्रकारे विचार करण्याची. बरोबर. फूड इनोव्हेशन, प्रोडक्ट इनोव्हेशन आणि इंटरनॅशनल ब्रँड असं जर झालं तर इतकं मोठं सेक्टर आहे की हे फक्त सेक्टर सफिशियंट आहे भारताला, ऍग्रिकल्चर सेक्टर सफिशियंट आहे भारताला जगामध्ये इकॉनॉमिक पॉवर बनवायला. बरोबर आहे. म्हणजे सर आता सारासार तुम्ही ज्यावेळेस ही गोष्ट बोलत होता त्यावेळेस मला असं जाणवलं की शेतकरी हा फक्त मग आता तरुण शेतकरी स्पेसिफिकली फक्त एवढाच विचार करतोय का की बियाणं शेतामध्ये लावलं आणि शेतातून ते उगवलं आणि ते बांधाच्या बाहेर गेले की विचारच करत नाहीये का तो आता तसं की बाबा हे बांधाच्या बाहेर गेल्यानंतर ह्याचं पोस्ट प्रोडक्शन मी काय करावं किंवा त्याचं हार्वेस्टिंग झाल्यानंतर मी त्याच्यावर काय प्रोसेसिंग करावं. तर मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचंय की आता धरून चाला की आपल्या महाराष्ट्रामध्ये बरंचसं व्हेरिएशन आहे. जसं तुम्ही बोललात की आपलं वैविध्य भरपूर आहे शेतीमध्ये की अगदी प्रत्येक प्रकारचं क्रॉप आपल्याकडे डेव्हलप होतंय. अगदी ऊस झालं किंवा कोकणामध्ये बघितलं तर काजू आंबा आहे, इकडे तुम्ही सोयाबीन वगैरे आहे. तर या गोष्टी आहेत आणि यामध्ये पोस्ट हार्वेस्टिंग काय करू शकतात लोक आणि एक्सपोर्ट मध्ये सुद्धा काय संधी आहे त्यामध्ये? नक्कीच. सुरुवातीला जे आपल्याकडे ऍग्रिकल्चर होत होतं, शेती होत होती ती प्रामुख्याने प्रोडक्शन वरती जास्त लिमिटेड होती. कारण त्यावेळेला तशा प्रकारची परिस्थिती होती. कारण आपण देश स्वतंत्र झाल्या सगळ्यात मोठी जी आपल्या समोर समस्या होती की 2 वेळचं जेवण पुरवण्याची. म्हणून ग्रीन रिव्हॉल्युशन झालं आणि नंतरचा सगळा इतिहास झाला. म्हणून प्रोडक्शन वरती आपला फोकस आणि ते त्यावेळी गरजेचं होतं. आणि प्रामुख्याने त्यावेळेला गावामध्ये असणारी शेतकरीची जी पिढी आहे ती प्रामुख्याने इलिटरेट किंवा निरक्षर होती किंवा जास्त लोकांचं शिक्षण झालं नव्हतं. जसं की माझी बॅकग्राऊंड आहे का आपल्या सगळ्या गावात सगळ्यांचे बॅकग्राऊंड. पण बदलत्या काळाबरोबर शेतीचं अर्थकारण पण बदललं. नव्या पिढीची जागा जुन्या पिढीची जागा नव्या पिढीने घेतली. जसे की आता शेतकऱ्यांची मुलं तुम्हाला बघतील तर ते तुम्हाला जाणवेल की ती शिकलेली आहेत. बरोबर आहे. ती शहरामध्ये जाऊन राहिलेली आहेत. बरोबर आहे. त्याच्यामुळे आणि दुसरी जी जगामध्ये जे शेतीचं अर्थकारण जसं बदललं तसं भारतामध्ये पण बदललंय. तर तुम्हाला जर शेतीमधून पैसे कमवायचे असतील, तुमचं इन्कम वाढवायचं असेल तर फक्त प्रोडक्शन वरती डिपेंड राहून नाही चालणार. आता बरोबर तुम्हाला 3P ची सोबत घ्यावी लागेल. जर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवायचं असेल तर 3 गोष्टीवरती प्रामुख्याने काम करणे गरजेचं आहे ज्याच्यामध्ये तुमच्या प्रश्नाचं उत्तर धरले. एक तर प्रोडक्टिव्हिटी वाढवणे, म्हणजे फक्त प्रोडक्शनचा न विचार करता प्रोडक्टिव्हिटी वाढवून कमीत कमी जागेमध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल जेणेकरून त्याची इनपुट कॉस्ट कमी होईल आणि चांगली किंमत मिळेल. बरोबर. ही एक मुद्दा. दुसरा मुद्दा आहे की प्रोसेसिंग, व्हॅल्यू ऍडिशन. म्हणजे साधं एक्झाम्पल घ्या की डाळीचे 2 तुकडे केले की मिळणारी किंमत आणि नुसतं डाळ विकताना आलेली किंमत, मसुरीचे 2 तुकडे केले की मिळणारी किंमत आणि नुसतं मसुरी दाणा विकलेली किंमत, याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स ऑफ अमाऊंट खूप दिसेल. बरोबर. त्यामुळे प्रोसेसिंग करणे. तिसरी गोष्ट याच्यामध्ये मार्केट. आता मार्केटच्या बाबतीमध्ये भारताला खूप चांगली संधी याच्यासाठी आहे 2 गोष्टीसाठी. एक तर भारत ही जगातील सगळ्यात मोठं मार्केट आहे. 140 कोटी लोकांचा देश आहे. बरोबर. त्यामुळे भारत ही प्रचंड मोठी मार्केट आहे. मग त्या मार्केटमध्ये एक तर तो मार्केट ऍक्सेस, मार्केट व्यवस्थित त्याचं करणं, मार्केटिंग करणं, एक झालं डोमेस्टिक मार्केट आणि सेकंड आहे एक्सपोर्ट. म्हणजे तुम्ही भारतभराचं चित्र बघितला, जिथं जिथं शेतकरी संपन्न झालाय, जिथं जिथं ग्रामीण अर्थव्यवस्था तुम्हाला सुदृढ दिसेल किंवा जिथं जिथं शेतकऱ्याला जास्त पैसे मिळाल तिथं तिथला भाग 2 गोष्टी करताना दिसेल. एक तर तिथं एक्सपोर्ट वाढलाय किंवा तिथं प्रोसेसिंग वाढलाय. उदाहरणार्थ तुम्ही पश्चिम महाराष्ट्रामध्ये जर गेला तर जे शुगर प्रोसेसिंग सेक्टर आहे, शुगर बेल्ट आहे, साखर कारखान्यामुळे तुम्हाला क्वचितच पश्चिम महाराष्ट्रामध्ये असं कोण सापडेल की ज्याची शेतकऱ्याला कधी कंप्लेंट करेल तुम्हाला पैशाच्या बाबतीमध्ये किंवा अन्य गोष्टींच्या बाबतीमध्ये. कारण तो संपन्न झाला. कारण शुगर केन प्रोसेसिंग असल्यामुळे शुगर फार्मरला चांगले पैसे मिळतील. सेम तुम्ही ह्या भागाकडे या, विदर्भ, जो नाशिकचा जो आपला बेल्ट आहे, ग्रेप एक्सपोर्ट, हार्डली तुम्हाला कुठला शेतकरी कंप्लेंट करणार नाही कारण डायरेक्ट तो एक्सपोर्ट होतो माल सगळ्या जगभर. बरोबर. त्याच्यामुळे प्रोडक्टिव्हिटी, प्रोसेसिंग आणि मार्केट, डोमेस्टिक आणि एक्सपोर्ट, ह्या सगळ्या
ह्या सगळ्या 3-4 गोष्टींमध्ये आपण जर ऍग्रिकल्चर आपण घेऊन गेलं तर निश्चितपणे शेतकऱ्याचं पण भलं आहे, शेतकऱ्याला पण चांगले पैसे मिळतील आणि सगळी सप्लाय चेन डेव्हलप होईल, जेणेकरून देश आणि राज्य हे दोन्ही पण पुढे जातील. त्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ना, ह्या 3-4 गोष्टींमध्ये आपल्याला बघायला मिळेल. डेफिनेटली. सर, आता एक आपण जनरली तुम्ही पहिल्यापासूनच तुमचा असा एक सारांश आहे की आपण पहिल्यापासून ऍग्रिकल्चरमध्ये समृद्ध आहे आणि ब्रॉड लेवलवर आपण शेती करतोय. अगदी आपण ऍज कम्पेअर विथ बाकीचे राष्ट्र घेतली, जसं की अमेरिका असेल, जे प्रगतशील देश आहेत, त्या कम्पेअरमध्ये आपल्याकडे ऍग्रिकल्चर लँड भरपूर मोठ्या प्रमाणात आहे. मग हे स्केलिंग करण्यासाठी नक्की शेतकऱ्यांनी बेसिक काय गोष्टी केल्या पाहिजेत, की जसं आपण बोललो आता की आपण प्रोडक्टिव्हिटी वाढवली पाहिजे. मग ते प्रोडक्टिव्हिटी वाढवण्यासाठी कोणत्या कोणत्या गोष्टींचा वापर केला पाहिजे? मग त्यामध्ये कम्युनिटी फार्मिंग आहे का, किंवा इंटिग्रेटेड फार्मिंग करणं गरजेचं आहे का? तर असं काय करू शकतो की ज्यातून ही प्रोडक्टिव्हिटी वाढेल आणि शेतकऱ्याला ऑटोमॅटिकली फायदा वाढेल त्याचा? नक्कीच. ह्याचं आन्सर आपल्याला असं देता येईल की जसं मी म्हटलं की काळ बदलत आहे तसं शेती बदलली, आणि शेती जर आपल्याला जास्तीत जास्त प्रोडक्टिव्हिटी लेवलला आणायची असेल तर आपल्याला जास्तीत जास्त टेक्नॉलॉजीचा वापर करावा लागेल. म्हणजे आपल्याला राईट फ्रॉम बिगिनिंग, म्हणजे जमीन नांगरणीपासून आपल्याला ते हार्वेस्टिंग पण सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागेल की कसं चांगलं होईल. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण कुठलं बी निवडलं पाहिजे, आपण ज्या जमिनीमध्ये ते बी रोवणार आहे त्याची सॉइलचं काय क्वालिटी आहे. बरोबर. मी तुमचं एक साधं एक्झाम्पल सांगतो तुम्हाला की सॉइल किती महत्वाची आहे. की 2020 साली प्रोफेसर रतनलाल, जे भारतीय सायंटिस्ट आहे, जे अमेरिकेमध्ये काम करतात, त्यांना 2020 सालचं फूड प्राइज मिळालं आहे. हे फूड प्राइज इज नेक्स्ट टू नोबेल प्राइज. इतकी त्याची मोठी गणती आहे. आणि त्यांचं सगळं काम जे आहे ते सॉइल वरती आहे. म्हणजे सॉइलची उत्पादकता कशी वाढवणे, ऑर्गॅनिक मॅटरने सॉइल कशी ज्या उत्पादकता कार्बन वाढून उत्पादकता वाढू शकते, जसं हे जे रासायनिक फर्टिलायझर आहेत त्यांना वाढता येत नाही, त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं. इतकं महत्वाचं सॉइल आहे. त्यामुळे सॉइल तुमची कशी आहे, त्याला लागणारे मायक्रोन्यूट्रिएंट कुठले पाहिजे, काय डिफिशियन्सी आहे, तुमच्याला कुठल्या प्रकारचं सीड्स गरजेचं आहे, मग त्याच्यानंतर तुम्हाला वॉटर मॅनेजमेंट कसं आहे, तुम्हाला कुठल्या प्रकारचं किती पाणी द्यावं लागेल, तुमचं हार्वेस्टिंग कसं असावं लागेल, तुमची ही सगळी जी ग्लोबल ऍग्रिकल्चर प्रॅक्टिस, ज्याला गुड ऍग्रिकल्चर प्रॅक्टिस म्हणतोय, ते फॉलो करणं, ह्या सगळ्या गोष्टी फॉलो केल्याशिवाय तुमची प्रोडक्टिव्हिटी वाढणं हे फार डिफिकल्ट गोष्ट आहे. कारण त्याची 2 कारणं आपण बघायला मिळतात की ज्या प्रकारे क्लायमेट चेंजचा इम्पॅक्ट होत आहे, ज्या प्रकारे आपण अननेसेसरी किंवा मोठ्या प्रमाणात पेस्टिसाइड्स फर्टिलायझरचा यूज करत आहे, त्या सगळ्यांचा इम्पॅक्ट तुमच्या प्रोडक्शनवरती होत आहे. त्यामुळे प्रोडक्टिव्हिटी वाढवायचा असेल तर आपल्याला एक व्यवस्थित प्लॅन करावा लागेल की एक टार्गेट ठरवून की आपल्याला किती टनापर्यंत प्रोडक्टिव्हिटी जाऊ शकते आपली स्टँडर्ड, आणि त्याचा एक प्लॅन ठरवावा लागेल, आणि त्या प्लॅन वाईज आपल्याला ते इनपुट्स क्रॉपला द्यावं लागेल. त्याचं एक एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो की भारत हा आता जगामध्ये टॉप 10 कंट्री आहे ऍग्रिकल्चर एक्सपोर्टमध्ये. त्याच्यामध्ये आता आपला $50 बिलियन पर्यंत एक्सपोर्ट पोहोचलेला आहे. त्याच्यामध्ये जे महत्वाचे ऍग्रिकल्चर एक्सपोर्ट करणारे जे कमॉडिटीज आहेत, जसे ग्रेप्स आहे, ओनियन्स आहे, ह्या ज्या महत्वाच्या जे फ्रुट्स अँड व्हेजिटेबल्स आहेत, या ज्या महत्वाच्या ज्या कमॉडिटी आहेत, समजा 10 कमॉडिटीचा तुम्ही अभ्यास केला आणि त्याची प्रोडक्टिव्हिटी प्रॉफिटेबिलिटी स्टेटमेंट काढली, म्हणजे की ज्या महत्वाच्या कमॉडिटीच्या एक्सपोर्ट केल्या जातात त्यांची प्रोडक्टिव्हिटी किती आहे, आणि सेम कमॉडिटी ज्या देशामध्ये हायेस्ट प्रोडक्टिव्हिटी आहे त्याची प्रोडक्टिव्हिटी किती आहे, ह्याच्यात बघितला फरक केला तर तुम्हाला ह्यूज अमाऊंट ऑफ डिफरन्स दिसेल. म्हणजे ज्या कमॉडिटी आपण एक्सपोर्ट करतोय, हायेस्ट ज्यांचा एक्सपोर्ट आहे, त्या पण ग्लोबल स्टँडर्डच्या प्रोडक्टिव्हिटीला मॅच करत नाही. त्यामुळे प्रोडक्टिव्हिटी इज द व्हेरी इम्पॉर्टंट कन्सर्न. त्यामुळे प्रोडक्टिव्हिटी वाढवायची असेल ना, तर शेतीवरती हा प्रोडक्शन प्लॅन करावा लागेल 4 महिन्याचा, 5 महिन्याचा, जितकं आपलं क्रॉप आहे. बरोबर आहे. म्हणजे राईट फ्रॉम सॉइल टेस्टिंग पासून, कुठली सॉइलचं काय डिफिशियन्सी आहे, कुठलं सीड वापरायचं, त्याला पाणी किती द्यायचं, त्याचं हार्वेस्टिंग किती करायचं, सगळ्या गोष्टींचा आपल्याला विचार करावा लागेल, तरच प्रोडक्टिव्हिटीच्या लेवल पण जाऊ शकतोय. जर आपण ग्लोबल स्टँडर्डच्या प्रोडक्टिव्हिटीमध्ये पोहोचलो तर भरपूर प्रमाणात आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. जसे की हाय इनपुट कॉस्ट आहे ती सॉल्व्ह होऊ शकते, तुमच्या कमी एफर्ट्समध्ये, कमी खर्चामध्ये
तुमचे प्रोडक्टिव्ह होऊ शकते, शेतकरी अजून दुसरा काहीतरी विचार करू शकतो. बरोबर आहे. त्यामुळे प्रोडक्टिव्हिटी हा फार इम्पॉर्टंट कन्सर्न आहे. बरोबर आहे, डेफिनेटली. आता सर, आपण जर कृषी क्षेत्राकडे बघायला गेलं, स्पेसिफिकली महाराष्ट्राच्या, तर त्यामध्ये पाण्याचा प्रश्न हा एक महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे मोस्ट ऑफ द लँड तर अशी आहे की त्यामध्ये कोरडवाहू जास्त आहे. आणि इव्हन आपण बऱ्याच ठिकाणी आता बघतोय की जसं की संभाजीनगर असेल किंवा तो जो बेल्ट आहे तिथला, किंवा नगर मधला पण बेल्ट असेल, तर तिथं पाण्याचा प्रश्न भरपूर मोठा आहे. त्यामुळे बरीचशी लोकांची शेती पण एक आपण म्हणतो की निसर्गाच्या स्वाधीन केल्यासारखी ती शेती चालू असते. तर मग हे नक्की कोरिलेशन कसं साधलं जातं, आणि मग यातून आपण ह्या गोष्टीवर शेतकरी विजय मिळवून आज महाराष्ट्र देशात एक नंबर 1 कसा ठरतो शेतीमध्ये? नक्कीच. पाण्याशिवाय शेती नाही, हे आपण गणित समजून घ्यायला पाहिजे. आणि एका बाजूला आपण जेव्हा म्हणतोय की महाराष्ट्र हे लिडिंग स्टेट आहे ऍग्रिकल्चर मध्ये देशामध्ये, पण महाराष्ट्राची सुद्धा अशी आहे की 70% महाराष्ट्राची जमीन ही कोरडवाहू आहे. त्याच्यामुळे पाणी हा सगळ्यात महत्वाचा कॉम्पोनंट आहे शेतीच्या बाबतीमध्ये. तर मी त्याच्या खोलामध्ये जायच्या अगोदर एक साधं एक्झाम्पल देतो, जेणेकरून आपली याची ग्रॅव्हिटी लक्षात येईल. भारतामध्ये सगळ्यात जास्त गोष्टी एक्सपोर्ट केल्या जातात, त्याच्यामध्ये एक शुगर पण आहे आणि राईस. म्हणजे भारत हा जगामध्ये सगळ्यात जास्त राईस एक्सपोर्ट करणारा देश आहे. आणि भारत हा एक प्रमुख देश आहे जगामध्ये शुगर एक्सपोर्ट करणारा. आणि हे दोन्ही कमॉडिटी महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणात घेतल्या जातात. पण तुम्हाला सरप्राईज होईल की 1 किलो शुगर तयार करायला, एक किलो शुगर तयार करायला किंवा 1 टन तांदूळ तयार करायला तुम्हाला 3 ते 4 लिटर वाटला. आणि भारत हा जगामध्ये प्रमुख देश आहे ह्या गोष्टी निर्यात करणारा. मग हे आपण समजून घ्यायला पाहिजे की हे जेव्हा आपण निर्यात करतोय, आपण तांदूळ 1 किलो निर्यात करतोय, आपण 1 किलो शुगर निर्यात करतोय, का आपले जे व्हॅल्युएबल नॅचरल रिसोर्स वॉटर आहे 3-4 हजार लिटर ते निर्यात करतोय. बरोबर आहे. हे का सांगितलं? कारण महाराष्ट्र हे प्रमुख राज्य आहे या दोन्ही गोष्टींच्या उत्पादनामध्ये. हे जो प्रॉब्लेम आहे हा ऍड्रेस करण्यासाठी एक मोठ्या प्रमाणामध्ये राज्यामध्ये काम चालू झालेलं आहे. महाराष्ट्राचं सदैव असं की महाराष्ट्राला एक सक्षम नेतृत्व लागलेलं आहे देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली. त्यांनी जे जलयुक्त शिवार ही कॉन्सेप्ट आणली, किंवा आता जी कॉन्सेप्ट चालू झालेली आहे की 75 असे अनकम्प्लीट इरिगेशन प्रोजेक्ट आहेत, आणि त्याची जी वितरण प्रणाली आहे ती लवकर लवकर कम्प्लीट करणे, किंवा ब्रिज कम बंधारा ही जी कॉन्सेप्ट चालू झालेली आहे, हे जास्तीत जास्त पाणी जमिनीमध्ये जिरवून पाण्याची ग्राउंड लेवल कशी वाढेल आणि जास्तीत जास्त शेतीला मुबलक पाणी कशी डेव्हलप होईल, हे विजन चालू आहे, ही स्ट्रॅटेजी चालू आहे. त्यामुळे आपल्याला मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानावे लागतील की त्यांनी जलयुक्त शिवारवरती काम केलं, त्या इरिगेशन प्रोजेक्ट वरती काम करत आहेत. त्याच्यामुळे पाण्याची पातळी कशी वाढता येईल. पाणी नाही तर शेती नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे जी कोरडवाहू 70% जमीन आहे किंवा सर्वसमावेशक जी शेती आहे त्याचा भविष्यामध्ये येणाऱ्या अडचणी ओळखून आधीच सरकार याच्यावरती काम करण्याचा प्रयत्न करत आहे किंवा काम करत आहे, जेणेकरून वॉटर टेबल इंटॅक्ट राहील आणि शेतीला जे मुबलक पाणी आहे ते कायम येईल. किंवा आता जो सीएमचा 100 डेज प्रोग्राम आहे, तर तुम्ही त्याच्यावरती लक्ष घातला तर तुम्हाला लक्षात येईल की जो फोकस आहे जास्त तो 2 गोष्टींच्यावरती आहे. एक तर वॉटर मॅनेजमेंट जास्तीत जास्त कसं होईल आणि जास्तीत जास्त मार्केटिंग कसं चांगलं होईल, या 2 गोष्टींच्यावरती सीएम साहेबांचा जास्त फोकस दिसेल. पण ह्या 2 गोष्टी कळीचा मुद्दा आहे महाराष्ट्रामध्ये. ह्या 2 गोष्टींच्यावरती काम केलं तरच आपण अॅग्रिकल्चर सेक्टर पुढे घेऊन जाऊ शकतो. बरोबर. आता जर तुम्ही बोलता बोलता हेच सांगितलं की शेतकऱ्यांना प्रोडक्टिव्हिटी वाढवल्यानंतर त्याचं एक ग्रोथ होऊ शकते चांगल्या प्रकारे. पण आता बऱ्याचसा आपण बघतो की आधी असं होतं की खेड्यापर्यंत जायला चांगले रस्ते नव्हते, आता ते खेड्यापर्यंत जायला रस्ते झाले. पण शेतकऱ्याचं शेत ते आता प्रोसेसिंग युनिट असेल किंवा कुठलीही इंडस्ट्री असेल तिथपर्यंत ट्रान्सपोर्टेशनची तेवढी सुविधा व्यवस्थित नाहीये. तर त्याच्यामध्ये ऍज अ पॉलिसी मेकर म्हणून तुम्ही त्याच्यावर काही काम केलं आहे का, किंवा तसं काही विचाराधीन आहे का? हे अत्यंत महत्वाचा विषय आहे की जसं 20 वर्षापूर्वी असा विचार झाला की गाव हे पक्क्या रस्त्यानं मेन रोडशी जोडले जायला पाहिजेत, त्याचा खूप बेनिफिट गावांना झाला. तसंच
ह्या प्रक्रियेमध्ये शेतीला अजून पक्क्या रस्त्यानं जोडलं गेलेलं नाहीये. शेतीला पक्क्या रस्त्यानं जोडलं गेलेलं नसल्यामुळे शेतीमध्ये जे रिअल इकॉनॉमिक पोटेन्शियल आहे ते यूज करता येत नाही. कारण तुमची ट्रान्सपोर्टेशनची सोय व्यवस्थित नाही आहे. त्याच्यामुळे ट्रान्सपोर्टेशनची सोय व्यवस्थित नसल्यामुळे तुमच्या शेतात वाहन घेऊन जाण्याच्या अडचणीपासून टेक्नॉलॉजी यूज पर्यंत किंवा तो माल शेताचा बाजारापर्यंत येईपर्यंत हे सगळ्यामध्ये तुम्हाला अडचणी येतात. त्याचं उत्तर हे आहे की आपल्याला जर शेती क्षेत्राचं रिअल पोटेन्शियल बाहेर काढायचं असेल आणि शेती क्षेत्राला पुढे घेऊन जायचं असेल तर आपल्याला जसं गावं आपण पक्क्या रस्त्याशी गावं जोडली तसं आपल्या शेतीला सुद्धा पक्क्या रस्त्यानं जोडावं लागेल, चांगल्या रस्त्यानं जोडावं लागेल, डांबर रस्त्यानं जोडावं लागेल. म्हणून महाराष्ट्रासाठी जी अत्यंत महत्वाची जी गरज शेतीसाठी दुसरी कुठली आहे ती आहे शेती तिथे रस्ता. जे ज्या ज्या गावामध्ये जिथे तिथे शेती आहे त्या शेतीला पक्क्या रस्त्यानं जोडणं. त्याचं मी एक्झाम्पल देऊन सांगतो की माझं जे गाव आहे ते महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाला चंदगड तालुक्यामध्ये गुडेवाडी नावाचं गाव आहे जे वेस्टर्न घाटाच्या कोर जंगलामध्ये येते. माझ्या गावची जी शेती आहे ती गावच्या खालच्या उत्तरेच्या बाजूला सगळ्यात जास्त ती उत्तरेच्या बाजूला आहे. आणि त्या शेतामध्ये जाताना 2 मोठमोठे ओढे लागतात आणि पावसामध्ये ते ओढे क्रॉस करून जाणे शक्य होत नाही. आणि चिखलाचा रस्ता त्या ओढ्यामधनं असल्यामुळे शेतीमध्ये इतक्या प्रचंड अडचणी की ती 100 म्हणजे शेकडो एकर शेती तशी अनयुटिलाइज राहायची. कनेक्टिव्हिटी नाही, शेतामध्ये जाता येत नाही, शेतामध्ये वाहन नेता येत नाही, वाहन नसल्यामुळे त्याचा मशिनरी युज करता येत नाही. आणि पावसामध्ये जायच्या अडचणी, तिथे एखादा माल पिकवला तो माल मार्केटमध्ये घेऊन जायच्या अडचणी अशी असल्यामुळे ती शेती होतच नव्हती. आणि आमच्याच गावची नाही तर दुसरे गाव जे कनेक्ट होते त्यांच्या गावची पण शेकडो एकर शेती अनयुटिलाइज असायची. फक्त उन्हाळ्यामध्ये जेवढी होईल तेवढी शेती. आणि उन्हाळ्यामध्ये आपल्याला माहित आहे की पाणी नसल्यामुळे लिमिटेड शेती होते. ही गोष्ट जेव्हा आम्ही शासनाच्या निदर्शनास आणली म्हणजे एक सक्षम अधिकारी असला तर काय होऊ शकते. त्या सक्षम अधिकाऱ्यांचं नाव डॉक्टर शिखर परदेशी, ते आता ऑनरेबल सीएम चे सेक्रेटरी आहेत. त्यांच्या कानावरती जेव्हा ही गोष्ट आम्ही आणली त्यांनी इमिजिएटली ती सगळी सिच्युएशन लक्षात घेऊन आमच्या गावाला 7 कोटीचा रस्ता मंजूर केला. आणि तो रस्ता ऑलमोस्ट आता झालेला आहे. तर रस्ता झाल्यामुळे शेकडो एकर शेती म्हणजे पक्का रस्ता, शेकडो एकर शेतीचं पूर्णपणे इकॉनॉमिक्स बदललं. म्हणजे त्या रस्त्याच्या कडेला पोल्ट्री उद्योग होत आहेत, त्या रस्त्याच्या कडेला काजू फॅक्टरी होत आहेत. आणि जिथं पायी जाणं शक्य नव्हतं तिथं हे शेतकरी त्यांची बुलेट घेऊन, त्यांची मशिनरी ट्रॅक्टर घेऊन आणि 12ही महिने शेती तिथे चालेल, 12ही महिने क्रॉप होतील. आणि सगळ्यात महत्वाचं त्या शेती बरोबर तिथे उद्योग पण डेव्हलप होतील. जसं मी पोल्ट्रीचं एक्झाम्पल दिलं, जसं मी काजू उद्योगाचं एक्झाम्पल दिलं. म्हणजे एक रस्ता तुमच्या गावचं पूर्ण इकॉनॉमी बदलून टाकू शकतो. बरोबर. एक रस्ता तुमच्या शेकडो एकर शेतीचं एक्झाम्पल ठेवतो. म्हणून महाराष्ट्र सरकार हे धोरण घेऊन येत आहे किंवा ह्याच्यावरती विचार चालू आहे की शेती तिथे रस्ता, ज्या ज्या गावात शेती तिथे रस्ता नाही आहे पक्का रस्ता त्या रस्त्याला जोडणं. आणि त्याचं पायलट किंवा त्याचं एक मेन किंवा एक प्रायमरी वर्क म्हणून आमच्या गावामध्ये डेव्हलप आहे. आणि तुम्ही केव्हा तरी मी तुम्हाला विनंती करतो की केव्हा तरी येऊन त्या रस्त्यामुळे जो बदल झालाय त्या भागामध्ये तुम्हाला व्हिजिबल आहे, व्हिजिबल लगेच तुमच्या लक्षात. म्हणून महाराष्ट्राला शेतीचं पुढे जर आणायचं असेल, शेतीचं इकॉनॉमिक पोटेन्शियल डेव्हलप करायचं असेल तर शेती तिथे रस्ता हे मुख्य कारण आहे. आता ज्यावेळेस सर आपण सुरुवातीला भेटलो त्यावेळेस तुम्ही बोलता बोलता एक मुद्दा बोललात की राष्ट्रीय सुरक्षा संदर्भात शेतीचा एक सहसंबंध आहे. आणि मी तो ऐकून असं झालं की राष्ट्रीय सुरक्षा आणि शेती हा संबंध कसा असू शकतो हेच मला मुळात असं झालं की ते कसं असू शकतं. तर मला हे जाणून घ्यायचंय की तो नक्की सहसंबंध कशा पद्धतीने असतो आणि त्याकडं आपण कशा पद्धतीने बघतोय. आय एम व्हेरी ग्लॅड दॅट यू आस्क दिस क्वेश्चन. कारण अजूनपर्यंत आपण म्हणतोय की भारत हा ऍग्रिकल्चर इकॉनॉमी देश आहे किंवा भारताचा मेन कणा शेती आहे. पण असा कधी विचार झाला नव्हता की ह्याचा राष्ट्रीय सुरक्षेशी संबंध आहे. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो शेती आणि राष्ट्रीय सुरक्षा ही अत्यंत घनिष्ठ असणारा संबंध आहे. त्याचं मी तुम्हाला एक्झाम्पल देऊन सांगतो आणि नंतर आपण त्याच्या डिटेल्स मध्ये जाऊ.
1971ला जेव्हा आपलं आणि पाकिस्तानचं युद्ध चालू होतं बांगलादेशच्या संदर्भामध्ये, तेव्हा रशिया आपल्या बाजूने होती आणि अमेरिका पाकिस्तानच्या बाजूने होती. 71 मध्ये जी अमेरिकेनं इंदिरा गांधींना म्हणजे आपल्या देशाला जी धमकी दिली होती ती अशी धमकी होती की तुम्ही युद्ध थांबवा, नाहीतर आम्ही तुम्हाला जो गहू पाठवतोय फूड, ज्याला फूड एड म्हणजे, ते आम्ही इमिजिएटली बंद करू. पण लकीली तोपर्यंत आपल्याकडे ग्रीन रिव्हॉल्युशन झालेली आणि आपण अन्नधान्यांच्या बाबतीमध्ये स्वयंपूर्ण झालेलो. बरोबर. म्हणजे एक देश दुसऱ्या देशाला गहू सारख्या आयटम वरती डॉमिनेट करायचा प्रयत्न करतोय. गहू सारख्या आयटम वरती तुम्हाला डॉमिनेट करायचा प्रयत्न करतोय आणि निगोशिएशन टूल म्हणून वापर करतोय. याचा अर्थ लक्षात घ्या, जर आपण त्या काळामध्ये गव्हाच्या बाबतीमध्ये जर स्वयंपूर्ण नसतो तर आपल्याला काय कुठल्या डिफिकल्टीला फेस करावं लागलं असतं. बरोबर. ह्याचा युद्धावरती काहीतरी परिणाम झाला असता. डेफिनेटली. दिस इज द मॅटर ऑफ नॅशनल सिक्युरिटी. त्याच्या पुढे या तर ते 1971 सांगेल. मी तुम्हाला आता कंटेम्पररी सांगतो की आता रशिया आणि युक्रेनमध्ये वार चालू आहे. आपल्याकडे जे इनपुट आहे, जे खत लागते ते फॉस्फरस मुख्यत्वे आपल्याकडे रशियाकडून येते. म्हणजे आपल्याकडे खत कमी प्रमाणामध्ये मॅन्युफॅक्चरिंग होते. युक्रेन आणि रशियाच्या वॉरमध्ये ह्या सप्लाय चेन डिस्टर्ब झाल्यामुळे ते आपल्याकडे आलं नाही आणि इथे जेवढ्या प्रमाणात खताचं मॅन्युफॅक्चरिंग होतं तेवढ्या प्रमाणात झालं नाही. तुम्ही आकडे काढून बघा खताची किमती किती वाढले. ऑलरेडी आपलं जे फर्टिलायझर सबसिडी बिल आहे ते 2 कोटीचं आहे. आपल्या 4 ते 5 पट्टीने किमती वाढल्या. 4 ते 5 पटीने किमती वाढल्या म्हणजे तुमचा शेतकरी अस्वस्थ झाला, तुमच्या इकॉनॉमीवरती इम्पॅक्ट झाला, खत नाही मिळाल्यामुळे तुमच्या प्रोडक्शनवरती इम्पॅक्ट झाला. कारण तुम्हाला 140 कोटी लोकांचं फूड सिक्युरिटीचं बघायचं आहे. ह्याचा नॅशनल सिक्युरिटी संबंध नाही, घनिष्ठ संबंध आहे. बरोबर. किंवा मी तुम्हाला दुसरी सांगतो की रेड सी क्रायसिस ज्यावेळी झाला त्यावेळेला आपल्याकडून जी जहाजं जायची एक्सपोर्टसाठी, स्पेशली जो आपला युरोप किंवा जो अमेरिकेचे ज्या कंट्रीज आहेत, रेड सी क्रायसिसमुळे जहाजं जाणं बंद झाले. इथनं एक्सपोर्ट माल जायला बंद झाला. तो एक्सपोर्ट माल जायचा बंद झाल्यामुळे इथल्या डोमेस्टिक प्राइसेसच्या किमती क्रॅश झाल्या. त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट तुमच्या शेतकऱ्यावरती झाला. शेतकरी अस्वस्थ असेल आणि शेतीवरती किती टक्के लोकसंख्या आहे आपली? मोर 50%. तर माझं असं मत आहे की 50%च्या पेक्षा जास्त आहे. तर 50% लोकसंख्येमध्ये 70-80 करोड लोक जर तुमच्या देशातले अस्वस्थ असतील, त्याचा परिणाम तुमच्या समाजावरती होणार, त्याचा परिणाम तुमच्या सोशल फॅब्रिक वरती होणार. बरोबर. ही गोष्ट आता मी लोकल लेवलला येतो. जिथं जिथं तुम्हाला रुरल डिस्ट्रेस दिसेल, महाराष्ट्राचं एक्झाम्पल सांगतो, तिथं तुम्हाला शेतीचं इकॉनॉमिक्स फेल झालेलं दिसेल. पहिलं एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो, जे मराठवाड्यामध्ये जे मराठा आरक्षणाचा मुद्दा मोठ्या प्रमाणात आला, त्याचं मुख्य कारण काय आहे? मुख्य कारण त्याचं शेतीचं अर्थशास्त्र फेल होणं आहे. शेतीमध्ये मिळणारे इन्कम कमी होणं हे आहे. त्यामुळे इट्स अ मॅटर ऑफ सर्व्हायव्हल. म्हणून दुसऱ्या गोष्टी शोधण्याची वेळ आली. बरोबर आहे. तुम्ही इकडं पुढे या. आता रिसंट ज्या बीड मधल्या गोष्टी आहेत, बीड मध्ये ज्या सगळ्या गोष्टी वाढल्या, बाकीच्या अनेक रिझन असतील, पण तिथं सुद्धा शेतीमधनं इन्कम कमी येणं हे रुरल डिस्ट्रेसचं मुख्य कारण आहे तिथल्या. आणि नंतर बाकीच्या गोष्टी काय असतील त्या असतील. बरोबर आहे. ह्या सगळ्या गोष्टींचा नॅशनल सिक्युरिटी संबंध नाही. किंवा की भारतामध्ये मॉल न्यूट्रिशन मोठ्या प्रमाणात आहे. म्हणजे न्यूट्रिशन्स तुम्हाला मिळत नाही. मिळत नसल्यामुळे त्याचा जर न्यूट्रिशन्स तुम्हाला योग्य प्रमाणात नाही मिळाले तर तुमचा हेल्थवरती परिणाम होणार. हेल्थवरती परिणाम झाला तर त्याचा तुमचा मानसिक आरोग्यावरती परिणाम होणार. ह्या जर सगळ्या तुम्ही गोष्टी नाही झाला तर सक्षम तुमची बॉडी कशी तयार होणार? सक्षम नागरिक तुम्ही कसे तयार होणार? सक्षम नागरिक नाही जर तुम्ही तयार झाले तर मग याच्या आर्मीमध्ये कोण जाणार? तुमच्या डिफेन्स फोर्सेस मध्ये कोण जाणार? तुम्ही सक्षम टॅलेंट नाही तयार केला तर टॅलेंट तुमचं कसं बाहेर येणार? मग सायन्स अँड टेक्नॉलॉजी मध्ये ब्राईट स्कॉलर कसे तयार होणार? म्हणून नॅशनल सिक्युरिटीचा नागरिकाचा जवळचा संबंध आहे.
डेफिनेटली सर. आता आपण सर आता एक हा मुद्दा घेऊया की जसं तुम्ही पॉलिसी मेकिंग कमिटीमध्ये असल्यामुळं मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आता तुम्ही शेती क्षेत्राशी आणि युवकांशी संबंधित काय नवीन पॉलिसी जाणू इच्छित आहे किंवा काय प्रोसेसमध्ये आहे आणि ते आम्हाला तुमच्याकडून ऐकायला आवडेल. ओके, तर आपण ह्याचा महाराष्ट्र स्पेसिफिक विचार करू की आपल्याला जर जास्तीत जास्त तरुण लोकांना ह्याच्यामध्ये आणायचं असेल तर अशी एक मानसिकता दिसते की तरुणांना स्पेशली शेतकऱ्यांचे जे नवीन जनरेशन आहेत त्यांना प्रचंड आवड आहे शेतीमध्ये, पण ती आवड शेती करण्यामध्ये नाहीये. त्यांना जी आवड आहे ती शेतीवरती उद्योग करण्यामध्ये, म्हणजे प्रोसेस करण्यामध्ये, तो एक्सपोर्ट करण्यामध्ये, त्याच्यामधले नवीन एखादा दुसऱ्या प्रकारचा टेक्नॉलॉजिकल स्टार्टअप आणण्यामध्ये त्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे. त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घेईल की महाराष्ट्रामध्ये काही अत्यंत महत्वाचे प्रोजेक्ट चालू आहेत, जसं स्मार्ट आहे, जसं पोखरा आहे, जसं ईडीबीचा मॅग्नेट प्रोजेक्ट आहे, आता बांबू प्रोजेक्ट होत आहे, सीबीडचा एक वेगळा प्रोजेक्ट होत आहे. असे अत्यंत वेगवेगळे महत्वाचे प्रोजेक्ट महाराष्ट्रामध्ये चालू आहेत, येत आहेत. त्याचं मुख्य कारण जे आहे की शेतीमध्ये जे आपले शेतकरी आहेत किंवा शेतकऱ्यांची मुलं आहेत ना, मुख्य प्रवाहामध्ये यावे. जो मॉडर्न ट्रेड अँड कॉमर्स जो आहे ते फक्त शेती न करता ते प्रोसेसमध्ये यावे, शेतीच्या व्यापारामध्ये यावे. मग एकट्या शेतकऱ्याला शक्य नाहीये, कारण लागणारी जी स्केल आहे ती मोठी प्रमाणात आहे. मग शेतकरी एकत्र येते, शेतकरी एकत्र येऊन ते करता येईल का, म्हणून एफपीओ आली. म्हणून एफपीओ स्ट्रेंथनिंगचं काम चालतं. म्हणजे मुख्य तुम्ही स्मार्टचं काम बघितला किंवा पोखराचं काम बघितला किंवा मॅग्नेटचं काम केला तर जास्तीत जास्त एफपीओ न प्रोसेस मध्ये घेऊन येऊन जास्तीत जास्त एफपीओ एक्सपोर्ट कसं करता येईल, कसं प्रोसेस मध्ये येतं ह्याचा विचार चालू आहे. जेणेकरून जो आपला ट्रिकल डाऊन इम्पॅक्टची जी थिअरी आहे, म्हणजे वरनं झिरपेत खाली, मग आपण असं म्हणतो ना की एक्सपोर्ट केला तर हळूहळू झिरपेत शेतकऱ्यांपर्यंत येईल. पण आता असा विचार चालू आहे की तो एक्सपोर्ट शेतकऱ्यांनाच करावा. जो एक्सपोर्ट जे प्रोसेसिंग काम आहे ते शेतकऱ्यांनीच करावं. एकट्या शेतकऱ्याला शक्य नसेल ते प्रोसेसरने करावा. म्हणजे ट्रिकल डाऊन इम्पॅक्ट हा वरून खालून येण्यापेक्षा खालून वरती जावा. अशा प्रकारचं काम किंवा अशा प्रकारची रचना किंवा अशा प्रकारचं थॉट करणारं किंबहुना महाराष्ट्र हे राज्यात देशातलं पहिलं राज्य असेल. म्हणून मी म्हटलं की महाराष्ट्र ही भारतभरासाठी, भारतातल्या सगळ्या शेतीशी उद्योग असणाऱ्या लोकांसाठी ही एक रेडीमेड ऑपॉर्च्युनिटी असणारी लँड आहे. बरोबर, इथे सगळ्या गोष्टी आहेत. बरोबर. म्हणून मी महाराष्ट्राच्या तरुणांना मी विनंती करू इच्छितो की हे जे महाराष्ट्राचं जे पोटेन्शियल आहे, मग सगळ्या प्रकारचं हॉर्टिकल्चर, स्पायसेस, फिशरीज, ग्रेन, प्रोसेसिंग, टेक्नॉलॉजी, एक्सपोर्ट, ह्या सगळ्या प्रकारचं पोटेन्शियल आहे ते महाराष्ट्रामध्ये अवेलेबल आहे. आपण पुढे यावं, ह्याच्यामध्ये आपण यावं, हे आपण इंडियन ब्रँड डेव्हलप करावे. जसं मॅकडोनाल्ड आहे, जसं डॉमिनोज पिझ्झा आहे, केएफसी आहे. आपण पण पुढे जावं, बरोबर आहे, राज्याला पण पुढे घेऊन जावं आणि किंबहुना देशाला पण पुढे जावं. हे झालं तर ह्याचा नक्कीच जो परिणाम आहे ना तो शेतकऱ्याच्या उत्पन्न वाढवण्यावरती पण होणार. बरोबर, डेफिनेटली सर. आज तुमच्यासोबत शेती आणि शेती रिलेटेड बऱ्याचशा गोष्टींवर, अगदी जागतिक ते अगदी शेतकऱ्याच्या घरापर्यंत, ह्या सगळ्या गोष्टींवर आपण बोललो. खूप छान वाटलं आणि आम्ही आशा करतो की यातून बरेचसे तरुण प्रेरणा घेतील आणि शेती सोबतच शेती उद्योगांकडे देखील वळतील. तुम्ही दिलेला बहुमूल्य वेळासाठी टू कटिंग पॉडकास्ट कडून तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. येस.